नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मौजे चिटमोगरा येथील गावकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. बिलोली तालुक्यातील चिटमोगरा हे जुने गाव असून येथील गावकऱ्यांना दरवर्षी मन्याड नदीच्या पुराचा सामना करावा लागत आहे. याही वर्षी आलेल्या नदीच्या पुरामुळे सर्व गावकरी धास्तावले आहे. इसवी सन 1962 व 1983 सालच्या पुनर्वसन झालेल्या भूखंड वाटपाच्या यादी व नकाशानुसार गावकऱ्यांची भूखंड निश्चित करून देऊन सध्या नवीन गावालागतच गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात लोकांनी अतिक्रमण केले असून जुन्या गावातील लोकांना शासनाने वाटप केलेल्या भूखंडावर देखील अतिक्रमण झाले आहे. यात सर्व जुन्या गावातील नागरिक गावावरच्या गावात आम्ही आमचे भूखंड ताब्यात घेण्यासाठी गेलो असता तुमचे भूखंड नाहीत म्हणून दमदाटी करून वाद निर्माण होत आहे. सध्या स्थितीत गावात ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि यातून काही अनर्थ घडल्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे सांगण्यात येत आहे. गावकऱ्यांचे म्हणणे असे आहे की सध्या स्थित गावात जिसकी लाटी उसकी भैंस अशी तणावपूर्ण परिस्थिती झाली आहे. तरी नांदेड जिल्हाधिकारी यांना न्याय करावा, अन्यथा मराठा मुक्ती संग्राम दिनी 17 सप्टेंबर 2025 रोजी गावकरी आमरण उपोषणाचा इशारा मौजे चिटमोगरा येथील नागरिकांनी दिला आहे. गेल्या 1983 ला जेव्हा महापूर आला होता त्यावेळेस आमचं गाव पुनर्वसन करण्यात आलं, परंतु त्या ठिकाणी काही इतर लोकांनी त्या ठिकाणी त्या दिलेल्या जागांचं अतिक्रमण करण्यात आलं आहे. ते अतिक्रमण त्या ठिकाणाला हटून त्या नवीन जुन्या गावामधल्या नागरिकांना त्या ठिकाणी बसवण्यात यावं आणि ते अतिक्रमण जे लोक केलेत त्यांना हटवण्यात यावं यासाठी या ठिकाणी मागणी आहे. दुसरी या ठिकाणी अशी आहे की या काल झालेल्या पुरामध्ये चिटमोरा गावाची जमीन पाण्याखाली गेल्यामुळं संपूर्ण जमीन पीक वाहून गेलं आहे. त्यामुळे एक हेक्टरी 50 ते 60 हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात यावं आणि जे घरं पडलेले आहेत पावसामुळं पाणी घुसून घरामध्ये काही जणांचं धान्य वाहून गेलेलं आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आर्थिक मदत मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास मागण्या अशा आहेत की जे 1983 ला 62-83 ला पुनर्वसन करून ज्या ठिकाणी प्लॉट वाटप केलं होतं त्या ठिकाणी इतर लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेले आहे, ते अतिक्रमण हटवण्यात यावं. आणि दुसरी गोष्ट जे चिटमोरा गावामध्ये पाणी वाहून गेलेलं आहे, मूग, उडीद, सोयाबीन, तूर, तर त्यांचा सुद्धा मोबदला या ठिकाणी देण्यात यावा यासाठी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. अंबरराव कोकणे, चिटमोगरा गावचा सरपंच, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड. आज आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेटण्यासाठी आमचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य व सर्व गावातील प्रमुख नवतरुण मित्र मंडळ व सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक आज आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटण्यासाठी आलो आहोत. चिटमोगरा जुन्या गावातील खूप मोठ्या समस्या आहेत. 1962 आणि 83 ला आमच्या गावचं 100% पुनर्वसन झालेलं आहे, पण 75% गावकऱ्यांना प्लॉट देण्यात आलेत, पण अजून 25% गावकऱ्यांना प्लॉटचं वाटपच झालेलं नाही. आणि आज रोजी त्या 25% लोकांना कमीत कमी 100 ते 200 अजून घरं जुन्या गावामध्ये आहेत. आणि काल परवाच्या हसनाळच्या घटनेवरून बघितलं तर पूर्ण त्या जुन्या गावाला पूर्ण त्या गावकऱ्यांचा जीव धोक्यात आहे. कधी काय पुराची स्थिती निर्माण होऊन कधी गावकऱ्यांचा जीव जाईल काही सांगता येत नाही. त्यामुळं आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी ज्या ज्या लोकांना 1983 ला प्लॉट वाटप झाले होते त्या सर्वांचे प्लॉट नियमित करून कुठेही नमुना नंबर 8 ला किंवा प्लॉट वाटपाचं कोण्याही शेतकरी बांधवाला नागरिकाला आम्हाला कुठलंही प्रमाणपत्र त्यावेळेस देण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळं आम्हाला आमचे प्लॉट वाटपाचे नकाशा आणि प्लॉट नंबर हे सर्व देऊन मार्कोट टाकून पोलीस फोर्समध्ये आमच्या सर्व गोरगरीब लोकांचे प्रश्न आणि तिथले प्लॉट त्यांच्या ह्याच्यामध्ये शासकीय निगराणीमध्ये वाटप करण्यात यावं. आणि हे जे सर्व घरकुल मंजूर झालेत ते कमीत कमी 4-4, 5-5 वर्ष झालं आमच्या खात्यामध्ये बिलं पडून. आणि ग्रामपंचायतच्या सरपंच या नात्यानं आम्ही भरपूर वेळेस गावकऱ्यांना विनंती केलो, पण आज तिथला भाव जर बघितला एका गुंठ्याचा भाव 4-5 लाख रुपये आहे.
आणि आमचा सामान्य शेतकरी तिथं एकरभर कोणी मोलमजुरी करून पोट भरून घेणारे लोक आहेत. 5 लाख रुपये जमिनीच्या भावानं प्लॉट शक्य नाही आणि शासनाच्या तुटपुंजी घरकुलासाठी 2 लाखासाठी 5 लाखाचा प्लॉट घेऊन कसं बांधकाम होणार आहे आणि हे कसे गावकरी तिथं रहिवासी होणार आहेत. त्यामुळे शासनानं याची गंभीर दखल घेऊन ह्या पुढची जबाबदारी सर्व जिल्हा अधिकारी साहेब, पालकमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, आमदार साहेब, खासदार साहेब, नांदेड जिल्ह्यामधल्या या सर्वांची आमच्या जीवाची त्यांची जिम्मेदारी राहील. आज आम्ही त्यांना निवेदन दिलो, आमदार साहेबांना दिलो, पुन्हा कलेक्टर साहेबांना पण दिलो निवेदन, पुन्हा अजून SDM मॅडम, तहसीलदार साहेब, तलाठी साहेब, ग्रामसेवक साहेब आणि मला सरपंच म्हणून ह्या नात्यानं गावकऱ्यांच्या सोबत मी स्वतः सुद्धा उपलब्ध आहे. आणि आमच्या ह्या रास्त मागण्या जर मान्य करत नसतील तर आम्ही उद्यापासून उपोषणाला बसल्याशिवाय आमच्यापाशी मार्ग नाही. आज रोजी आमच्या घरामध्ये कुठलाही मीडियावाला किंवा कुठलाही शासकीय अधिकारी येऊ द्या, आजपर्यंत आमचे पुरामध्ये पंचनामे सुद्धा झालेले नाहीत. आम्ही तुम्हाला लगेच व्हिडिओ देखील दाखवू. आमचे घरामध्ये पाणी गेलेले, आमचे घर लाईव्ह मध्ये पुरामध्ये पडलेले, आम्ही सर्व पण आज रोजीपर्यंत कुठलेही पंचनामे करून आम्हाला कुठलीही तात्काळ मदत भेटली नाही. आमचे संसार, आमचे लेकरं बाळ 4-4 महिन्याचे, वर्षाचे लेकरं आमचे आज रस्त्यावर आहेत. आज कुठले चिरट डास सर्व हे दुर्गंधीमध्ये त्या पुराच्या ह्याच्यामध्ये आम्ही लोक बिमार पडून आम्हाला रोगराईनं सुद्धा ग्रस्त झालेलं आहे आमचं गाव. आणि प्रत्येक माणूस तुम्ही इथं चेकअप करू शकता, खोकला, सर्दी, तापीनं या सर्व बिमारीनं त्रस्त आहेत. त्यामुळं आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती आमच्या गावकरी चिटमोगऱ्याच्या वतीनं विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.